ओम श्री सिद्धभैरवाय नमः. प्रेमे बांधोनिया दोर धरला पंढरीचा चोर. बघा, जगामध्ये प्रेम ही जगाची जी उत्पत्ती झाली ना, ही कशापासून झाली? प्रेमामुळं झाली. आणि मग ते प्रेम कोणतं? प्रेमाचे दोन प्रकार आहेत, निष्काम प्रेम आणि स्वार्थी प्रेम. बघा, प्रेमाला वय नाही, प्रेमाला जात नाही. जात पात वय प्रेम हे प्रेमापुढं काहीच नाही. काय तर आजपर्यंत जे भक्त होते देवाला, ते कोणत्या जातीचे होते माहीत नाही. देव कोणत्या जातीच्या माणसावर प्रेम करत होता. आणि आई मुलाचं संगोपन करती कशी? निष्काम सेवा. पशुपक्षी प्राणी ही मुलाला लहानचं मोठं करतात कशापोटी? प्रेमापोटी. तर आज समाजामध्ये काय झालेले? स्वार्थी प्रेम झालेले. बघा, द्रौपदीचं उदाहरण आहे. तर कृष्ण भगवान त्याने एक दिवस हात कापला आणि त्याची सख्खी बहीण सुभद्रा होती, श्रीमंत घराण्यातली. आणि आता ती काय करायला गेली? घरात चिंदी पाहायला गेली बोट बांधायला. पण श्रीमंताच्या घरात काय चिंदी राहत नाही. द्रौपदीचा भरजरी पितांबर होता, तिनं काय केला? तो फाडला. चिंदी बांधिते हरीच्या बोटाला. तिनं ती चिंदी बांधली. म्हणजे आजची सखी बहीण आहे. आहेत काही, पण काही बहिणीपाशी काय? स्वार्थ. माझ्या भावाच्या जमिनीत, माझ्या प्रॉपर्टीत मला वाटा घ्यायचं आहे. काय? हे स्वार्थी प्रेम. म्हणून आजही बी काही मुली काय म्हणतात? नवरा मला शिकेल पाहिजे, मला नोकरीवाला पाहिजे, आणि वय 2 वर्षाच्या पुढं वय नको आहे जास्त. हे बापाची पेंड आहे. म्हणून प्रेमाला वय नसतं, प्रेमाला जात नसती, आणि प्रेमाला काय नसतं? बंधन. म्हणून जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे काय? प्रेम. म्हणून देवाची भक्ती कशी करायला पाहिजे? प्रेमानं. आज लोक काय करतात? देवाची भक्ती कशी करतात? देवाने तुला नारळ फोडला, तुला बकरू कापलं, तुला कोंबडा कापला, मग तुला हे दिलं मला. त्याला ते देवाला त्याची काय गरज आहे? त्याला काय पाहिजे? प्रेम पाहिजे. म्हणून प्रेमे बांधून या दोर धरीला. साधू संतांनी काय केलं? भगवंतावर कसं प्रेम केलं? निष्काम प्रेम केलं. म्हणून देव त्यांच्या घरी काय करत होता? काम करत होता. चोख्या मेळ्याची गुरं ओढली, सजन कसाईची मास विकली, पांडवांच्या घरी रथ दापला, पांडवांचे घोडे धुतले. भगवंतानी प्रेमामुळं सगळं काम केलं. म्हणून जगात काय? भगवंताची भक्ती कशी करा? निष्काम प्रेम करा. जय वैद्यनाथ महाराज की जय.